1 जुलै ते 8 जुलै या दरम्यान पुन्हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून अतिशय कडक पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे माझं या निमित्तानं चिपळूणमधील सर्व नागरिकांना आव्हान आहे की विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये. फक्त या 1 जुलै ते 8 जुलै या दरम्यानच्या काळामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा ह्या सुरू राहणार आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच ह्या सुविधा अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकानं, बाकी सर्व जे काही व्यवसाय आहेत ते सर्व बंद राहणार आहेत. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि विनाकारण कुणी घराबाहेर पडू नये. आपलं काही एकदमच अत्यावश्यक काही काम असेल तरच आपण घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये. कारण सध्याची चिपळूणमधील नुकतेच शहरामध्ये पेशंटची संख्या ही वाढत आहे. त्या अनुषंगानं आता हा लॉकडाऊन आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचा आहे आणि आपली जे काही चिपळूण शहर आहे आतापर्यंत जसं आपण सर्वांनी प्रशासनाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे तसं यापुढे करावं असं मी या प्रशासनाच्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो. आणि आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच प्रशासन विशेषतः पोलीस प्रशासन आपण चिपळूण शहरामध्ये 4 ते 5 ठिकाणी नाकाबंदी करणार आहोत. त्यासोबतच पेट्रोलिंगही करण्यात येणार आहे आणि जे विनाकारण फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे उगाचच रस्त्यावरती कारण नसताना फिरू नये, आपण गर्दीचं कारण बनू नये आणि आपण हा जो काही लॉकडाऊन आहे 1 जुलै ते 8 जुलैचा हा जो लॉकडाऊन आहे तो अतिशय यशस्वीरित्या शिस्तबद्ध पद्धतीनं पाळावा असं मी चिपळूणमधील प्रशासनाला, चिपळूणमधील विशेषतः जी जनता आहे त्यांना आवाहन करतो.